मित्रांनो, आपण सहकार विषयाचं प्रकरण 4 बघत आहोत. प्रकरणाचे नाव आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960. तर महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 या कायद्यामध्ये सहकार चळवळी संबंधी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमधील काही भाग हा आपण या सिलेबसमध्ये बघत आहोत. त्यातील नंबर 1 चा भाग बघितला आपण. सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेने भांडवल उभारणी कशा प्रकारे करायची, त्या भांडवल उभारणीच्या संदर्भातील विविध तरतुदी आपण मागच्या संपल्या तासामध्ये बघितलेल्या आहेत. आज बघणार आहोत आपण सहकारी संस्थेच्या सभा. सभा हा प्रकार सहकारी संस्थेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. तर यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभा यामध्ये बघणार आहोत. सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर सभेचा अर्थ किंवा व्याख्या आणि सभांचे प्रकार कोणकोणते आहेत ते. तर प्रस्तावनेमध्ये बघत असताना आपण बघतोय की सहकारी संस्था हीच मुळात कमीत कमी 10 व जास्तीत जास्त कितीही व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेला संघटन प्रकार आहे. ज्यांच्या समान गरजा आहे, ज्यांचं उद्दिष्ट समान आहे, सारखं आहे, अशा सर्व गरजवंत व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकार किंवा सहकारी संस्था. तर या सहकारी संस्थेमध्ये एक मालक नसतो, तर जेवढे सभासद असतात ते सर्व सभासद सहकारी संस्थेचे मालक असतात. मग या सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज जे आहे हे लोकशाही पद्धतीने चालत असते. आणि लोकशाही पद्धतीने चालविण्यासाठी ज्या काही तरतुदी सहकार कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये सहकारी संस्थेच्या सभा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण सहकारी संस्थेचं कामकाज हे लोकशाही पद्धतीने चालते. सहकारी संस्थेमध्ये कोणी एक व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा मालक नसतो. सहकारी संस्थेमध्ये कोणतेही निर्णय घ्यायचे असेल तर सर्व सभासद हे मालक असतात. त्या सर्व सभासदांची त्या निर्णयाला मान्यता असणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मग असे निर्णय घेण्याकरता सहकारी संस्थेमध्ये अशा प्रकारच्या सभांचं आयोजन केलं जात असते. त्याला म्हणायचं सभा. म्हणजे त्या सभेच्या डिफिनेशन मध्ये आपण सभा म्हणजे काय ते बघणार आहोत. तर अशा या सभेमध्ये सहकारी संस्थेची सर्व प्रकारची ध्येय धोरणं ठरवली जात असतात सहकारी संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. तर ही झाली या सहकारी संस्थेच्या सभांची प्रस्तावना. त्यानंतर आपण बघणार आहोत सभेचा अर्थ. सभा म्हणजे काय? तर सभा म्हणजे काय? मग आपण बघतोय अशा अनेक सभा आयोजित केल्या जात असतात. आपण बघतो निवडणुकांच्या टायमाला देखील अनेक राजकीय पक्षांच्या सभा होत असतात. परंतु या सर्व सभा कायदेशीर नसतात. कारण या सभेमध्ये घेतलेले निर्णय, त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावीच असं काही नसते. या सभेमध्ये फक्त आश्वासन दिलेलं असतात. तर सभा ही कायदेशीर असायला पाहिजे. सहकारी संस्थेच्या सर्व सभा हे कायदेशीर असतात. कारण या सभेमध्ये घेतलेले निर्णय, त्या निर्णयांची अंमलबजावणी करावी लागत असते. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये जे काही विषय पास होतात, ठराव पास होतात, त्या ठरावांची अंमलबजावणी करावीच लागत असते. म्हणून 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबीवर चर्चा करणे, त्या चर्चा करण्याला सभा असे म्हणतात. तर हा सभेचा अर्थ आहे. तर सभेच्या या अर्थावर सभेची व्याख्या आपल्याला बघायची आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. अशा प्रकारे सभेची व्याख्या केली आहे. म्हणजे विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठरवून कायद्याला मान्य असलेल्या विषयावर सर्वसाधारण चर्चा घडवून आणण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन
चर्चा करणे, चर्चा करून त्यावर निर्णय घेणे, अशा या निर्णय प्रक्रियेला म्हणायचं सभा. तर ही झाली सभेची व्याख्या. तर या व्याख्येवरून सभांचे जे विविध प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर सभा या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद आहेत. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, परंतु ते विविध ठिकाणी विखुरलेले असतात. सर्वच सभासद सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेऊ शकत नाहीत, घ्यायला देखील नाही पाहिजे. म्हणून ते आपले एक विश्वस्त मंडळ, आपले विश्वस्त निवडून देत असतात, आपले प्रतिनिधी निवडून देत असतात. त्यांच्या त्या प्रतिनिधीला म्हणायचं संचालक मंडळ. हे संचालक मंडळ, या संचालक मंडळामधून एका संचालकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जात असते, दुसऱ्या संचालकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते, एका संचालकाची सचिव म्हणून निवड केली जात असते. तर अशा प्रकारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांना म्हणायचं पदाधिकारी. या पदाधिकाऱ्यामधील सर्वोच्च पदाधिकारी जो असतो तो असतो अध्यक्ष. तर हा अध्यक्ष हा सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज करत असतो. तर दैनंदिन कामकाज त्याला करण्याकरता काही निर्णय घ्यावे लागत असतात. त्या निर्णयांना सभासदांची मान्यता घ्यावी लागत असते आणि म्हणून मग या सभासदांच्या सभा त्या ठिकाणी आयोजित केल्या जात असतात, कारण सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो. तर अशा प्रकारे सभासदांच्या सभा आणि संचालकांच्या सभा अशा या सभांचे दोन प्रकार आहेत, सभासदांच्या सभा आणि संचालक मंडळाच्या सभा. तर सभासद म्हणजे काय मग? तर सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो, तो विविध ठिकाणी विखुरलेला असतो, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात तो सहभाग नोंदवत नसतो, तो हजर होऊ शकत नाहीये आणि म्हणून त्यांच्या ज्या सभा होतात त्याला सर्वसाधारण सभा म्हणतात. सभासदांच्या सभेला सर्वसाधारण सभा म्हणतात. अशा या सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेची ध्येय धोरणं निश्चित केली जात असतात. मग निश्चित केलेल्या ध्येय धोरणांची अध्यक्ष हा सर्वोच्च पदाधिकारी किंवा व्यवस्थापन मंडळाचा प्रमुख म्हणून अंमलबजावणी करण्याचं कार्य त्यानंतर नियमितपणे करत असतो. तर अशा प्रकारे ही ध्येय धोरण ठरवण्यासाठी सभासदांच्या ज्या सभा घेतल्या जातात त्या सभांना म्हणायचं सभासदांच्या सभा किंवा सर्वसाधारण सभा. तर या सर्वसाधारण सभा पुढील प्रकारच्या असतात. त्यामध्ये नंबर 1 आहे पहिली सर्वसाधारण सभा. तर पहिली ही सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये पहिली आणि शेवटची असते. पहिली आणि शेवटची म्हणजे याचा अर्थ प्रवर्तकाची शेवटची सभा असते. ते आपण बघितलंय. सहकारी संस्था स्थापन होईपर्यंत प्रवर्तक पूर्ण कार्य करत असतो. ज्या दिवशी सहकारी संस्थेची नोंदणी होते, नोंदणी झाल्यानंतर प्रवर्तक ही पहिली सर्वसाधारण सभा नोंदणी प्रमाणपत्र हातात पडल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्याला ती बोलवावी लागत असते. आणि मग या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये तो नोंदणी करता करावा लागणारा खर्च किंवा इतर काही बाबी ज्या आहेत त्या बाबींवर चर्चा केली जाते आणि याच सभेमध्ये शक्यतोवर संचालक मंडळ अस्तित्वात येत असते, व्यवस्थापकीय मंडळ, आणि या ठिकाणी प्रवर्तकीय अवस्था संपुष्टात येत असते आणि पुढे संचालक मंडळ अस्तित्वात असते. म्हणून प्रवर्तकाच्या आधिपत्याखाली ती शेवटची सभा आहे, पहिली आणि शेवटची, तिला म्हणायचं पहिली सर्वसाधारण सभा. तरी केव्हा यायची असते? तर ज्या दिवशी सहकारी संस्थेची नोंदणी झाली, नोंदणी झाल्याचं प्रमाणपत्र, नोंदणीचा पुरावा म्हणून प्रवर्तकाच्या हातामध्ये पडते, त्या तारखेपासून पुढे 3 महिन्याच्या आत प्रवर्तकाने पहिली सर्वसाधारण सभा ही प्रवर्तक बोलवत असतो. म्हणून प्रवर्तकाने बोलावलेली जी सभा आहे तिला म्हणायचं पहिली सर्वसाधारण सभा किंवा हिला नियामक सभा असे देखील म्हणतात. तर अशी ही पहिली सर्वसाधारण सभा ही सहकारी संस्थेला आयोजित करावी लागत असते. नंबर 2 आहे वार्षिक सर्वसाधारण सभा. आता ही वार्षिक सर्वसाधारण सभा ही प्रत्येक वर्षी 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सर्व हिशोब पत्रके तयार झाल्यानंतर तिथून पुढे 3 महिन्याच्या आत घ्यावी लागत असते. प्रत्येक वर्षी मग जेवढं सहकारी संस्थेचं आयुष्य असेल तेवढी त्या त्या प्रकारच्या सभा असतात. म्हणजे 1 वर्ष आयुष्य असेल तर पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा, 10 वर्षाचं आयुष्य झालं असेल तर 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा, 15 वर्षाचं आयुष्य झालं असेल तर 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा. अशा प्रकारे
प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत, जर 3 महिन्याच्या आत घेता आली नाही तर निबंधकाकडे आणखीन वाढीव परवानगी घ्यावी लागते. निबंधक आणखी 3 महिन्यापर्यंत परवानगी वाढवून देऊ शकत असतो. म्हणजे निबंधकाच्या परवानगीने एकूण 6 महिन्याच्या आत ही सभा बोलावी लागत असते. सभासदांची सभा आहे. आणि मग या सभेमध्ये सहकारी संस्थेचं मागील वर्षाचं हिशोबपत्रके त्यांना मंजुरात घ्यायची असते आणि पुढील वर्षाचं अंदाजपत्रक तयार करायचं असते. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे विषय या सभेमध्ये चर्चेला घेतले जात असतात. त्या विषयांना म्हणायचं सभेची कार्यक्रम पत्रिका. म्हणजे जे व्यक्ती सहकारी संस्थेच्या सभासद असतात त्या सर्वच व्यक्तींना अशा सभेला हजर राहण्याचा अधिकार असतो आणि त्यांना सभेची सूचना देखील पाठवणं महत्वाचं असतं. या सभेची सूचना त्या संबंधित सभासदांना सभेच्या दिनांकापूर्वी 15 दिवस अगोदर मिळेल या हिशोबाने पाठवली जायला पाहिजे. तरी झाली पहिली सर्वसाधारण सभा. दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा. नंबर 3 आहे विशेष सर्वसाधारण सभा. आता प्रत्येक ज्या सर्वसाधारण म्हणजे सभासदांच्या सभा. सभासदांच्या सभेमध्ये सहकारी संस्थेची ध्येय धोरणं ठरवली जात असतात आणि त्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचं कार्य संचालक मंडळ करत असते. संचालक मंडळ जे आहे, संचालक मंडळ मग वर्षभर त्यांची अंमलबजावणी करत असते. परंतु वर्षभर अशी अंमलबजावणी करत असताना एखाद्या काही गोष्टी अशा घडून येतात की त्या करणं अपेक्षित असतं आणि त्या बाबतीत निर्णय घेतलेला नसतो. आणि मग अशा गोष्टी केल्यानंतर त्या निर्णयाला मान्यता घेणं सभासदांची आवश्यक असते. आणि म्हणून मग सभासदांची 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये केव्हाही जी सर्वसाधारण सभा बोलवली जाते त्या सभेला म्हणायचं विशेष सर्वसाधारण सभा. तर ही 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये बोलवली जात असते. किंवा निबंधकाला काही बाबतीत जर वाटलं तर निबंधक देखील अशा प्रकारची सभा आयोजित करू शकत असतो. त्याला म्हणायचं विशेष सर्वसाधारण सभा. नंबर 3 आहे नंबर 4 अंतिम सर्वसाधारण सभा. आता अंतिम सर्वसाधारण सभा शक्यतो सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये यायला नाही पाहिजे, येत नाहीये. परंतु काही सहकारी संस्था डबघाई झालेल्या आहेत, त्यांचं व्यवस्थापन मंडळ कार्यक्षम आहे, त्या सहकारी संस्था चालवणं देखील आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाहीये. आणि म्हणून मग अशा सहकारी संस्था बंद करणं किंवा अशा सहकारी संस्थेचं दुसऱ्या सहकारी संस्थेमध्ये विलिनीकरण करणं त्याकरता अशा प्रकारच्या सभा आयोजित केल्या जात असतात. या सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यातील शेवटची सभा असते. तर तिला म्हणायचं अंतिम सर्वसाधारण सभा. तर या अशा प्रकारे ज्या सर्वसाधारण सभा हा शब्द सभासदांच्या सभा, या सभासदांच्या सभा आहे किंवा सभासदांच्या सभेलाच सर्वसाधारण सभा असं देखील म्हणतात. तर अशा या 4 प्रकारच्या सभा आहेत सभासदांच्या. नंतर आहे संचालक मंडळाची सभा. आता संचालक मंडळ म्हणजे काय ते आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेलंच आहे की सहकारी संस्थेचे सभासद संख्येने जास्त असतात. सर्वच सभासद वैयक्तिकरित्या सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभाग नोंदवू शकत नाहीयेत. म्हणून ते त्यांच्या वतीने आपल्या प्रतिनिधी निवड करतात. त्या प्रतिनिधींना म्हणायचं संचालक. संचालकांचा अशा प्रकारचे जो समूह आहे त्याला म्हणायचं संचालक मंडळ. या संचालक मंडळामधून पदाधिकारी निवडले जात असतात. त्यामध्ये नंबर 1चा पदाधिकारी असतो अध्यक्ष, नंबर 2चा उपाध्यक्ष, नंबर 3चा सचिव. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज हे पदाधिकारी बघत असतात. म्हणून दैनंदिन कामकाज बघत असताना त्यांना त्या संचालक मंडळाच्या देखील विविध प्रकारच्या सभा आयोजित केल्या जात असतात. तर त्याला म्हणायचं संचालक मंडळाच्या सभा. त्यामध्ये संचालक मंडळाची पहिली सभा, त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सभा. या व्यवस्थापन समितीच्या सभा शक्यतो प्रत्येक महिन्यामध्ये एकदा घेतली जात असते. ती व्यवस्थापन समितीच्या सभा. आणि मोठ्या प्रकारची ज्या सहकारी संस्था आहेत, उदाहरणार्थ सहकारी जिल्हा सहकारी बँक घ्या, मोठमोठे सहकारी साखर कारखाने घ्या, मोठमोठ्या सहकारी सूतगिरण्या घ्या, त्यांचा व्याप मोठा असतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केला जात असते आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पादन करण्याकरता काही उपसमित्या असतात. तर अशा या उपसमितीच्या सभा देखील त्या ठिकाणी आयोजित केल्या जात असतात. तर अशा प्रकारे ह्या झाल्या सहकारी संस्थेच्या सभा आणि सभेचं कामकाज.
कोणकोणत्या प्रकारचं आहे ते आपण या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून थोडक्यात बघितलेलं आहे. सर्वांनी त्याचं अवलोकन करून घ्यावं. धन्यवाद.